मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 64. लाजून हासणे अन हासून हे पाहणे. बेडरूमच्या दारातूनच बाहेर डोकावणारी मेघा. आई बाबा त्याच्याशी बोलताना बरेचदा अहोजाहो करत होते. राजीवने बोलण्याला सुरुवातच केली ती, प्लीज मला तुम्ही म्हणू नका, आय एम लाईक युअर सन, तूच म्हणा. अन हसतच मान्य करणारे आई बाबा. राजीव, हे बरं आहे, नातं जोडून मोकळे. आईच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत आहे. तिची सुप्त इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला भेटण्याची. गेला आठवडाभर मला सुचवून झालेलं, जिया आणि तुझे मिस्टर मेहरा आम्हाला भेटणार की नाही. माझे मिस्टर मेहरा काय? आई पण ना काहीही बोलते. आणि आता पुन्हा मला चिडवून गेली, म्हणे मी लाजते आहे. मी नाही लाजत, मी कशाला लाजू. मेघा आईसोबतच डायनिंगच्या खुर्चीवर येऊन बसली. बाबा आणि राजीवच्या गप्पा रंगलेल्या. फायनान्स आणि बँकिंग दोघांचंही कार्यक्षेत्र समानच. फरक एकच, एक सतत कार्यमग्न CFO आणि एक रिटायर्ड बँक मॅनेजर. जिव्हाळ्याचा विषय शेअर मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट. सोफ्यावर ठेवलेल्या डायरीकडे राजीवची गेलेली नजर. नोट्स पाहिल्या, परिमल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. बाबा, आर यू थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग इन दिस IPO? त्याने डायरी हातात घेतलेली. नॉट डिसाइडेड येट, तेच स्टडी करत होतो. 2 दिवसात ब्लॉगवर टाकायचे आहे. काही मित्रांनी विचारले आहे. माझं मत आहे की या कंपनीत IPO दरम्यान इन्व्हेस्ट करू नये. तुला पण वाटलं ना? अगदी बरोबर. बाबांनी सहजच पुढे केलेला हात अन राजीवनेही हलकेच दिलेली टाळी. नकळतच जमलेली जोडी. पुन्हा मेघाकडे वळलेली त्याची नजर अन आई गालातल्या गालात हसलीच. मेघा, मी ऑफिशियली तुमच्या फॅमिलीचा हिस्सा झालो आहे. बाबांना टाळी देऊन. राजीव, तुम्ही मला संकटात टाकत आहात, माझ्याकडे पाहू नका. पुढची 10 मिनिटं IPOवर रंगलेली चर्चा. पिरामलचे प्रोमोटर्स, त्यांची कंपनी चालवण्याची स्ट्रॅटेजी, या IPO मागचा उद्देश, कंपनीने घेतलेले अवाजवी लोन्स आणि त्यामुळे IPOने जमा होणारी रक्कम नक्की नवीन प्लांट उभारून प्रगतीसाठी वापरली जाईल की आहेत ती जुनी लोन फेडण्यातच खर्ची पडेल, याची शाश्वती नसणे. मुळात ही पिरामल फॅमिलीच्या मालकीची कंपनी आहे आणि जवळच्याच काळात दोन्ही भावंडांमध्ये प्रॉपर्टीच्या विभाजनावरून विकोपाला गेलेले वाद न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेले. आणि त्याचमुळे वडिलांनी 30 वर्षांपूर्वी सुरू केलेली कंपनी दोघेही भावंडे मिळून व्यवस्थित पुढे नेतील का, ही शंका. असंही राजीव, माझं पर्सनल ओपिनियन आहे. IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा कंपनी एकदा लिस्ट झाली की त्यानंतर 6 महिने तिची वाटचाल नीट आहे की नाही, ज्या कारणासाठी IPO इश्यू झालेला तो पूर्ण होत आहे की नाही, हे पाहूनच गुंतवणूक करावी. ॲब्सोल्युटली परफेक्ट बाबा. 2014 मध्येच जवळजवळ 70 कंपनीज आहेत ज्या व्हॅनिशिंग कंपनीज म्हणून घोषित झाल्या. IPO आणला, लोकांकडून पैसे गोळा केले आणि मग गायब. ना कॉर्पोरेट ऑफिसेस ना डिरेक्टर्स, कुणीही सापडले नाही. येस राजीव, तो रिपोर्ट मी वाचलेला आणि म्हणूनच याही कंपनीच्या बाबतीत मी साशंकच आहे. या संभाषणादरम्यान राजीवला आलेले 1-2 कॉल, काही मेसेज, बाबांशी बोलतच मध्ये थांबून फोन अटेंड करण्यासाठी मागितलेली परवानगी. सॉरी, थोडं अर्जंट होतं. प्रामाणिक स्पष्टीकरण आणि बाबांचे त्याला पूर्ण सहकार्य. सरबत घ्या, तोवर जेवण तयार होतच आहे. सर्वांसाठी लिंबू सरबताचे ग्लास घेऊनच राधाताई बाहेर आल्या. मेघाने ओळख करून देताच नेहमीच्या सवयीने राजीवने नमस्ते केलेच. भाऊजी, खूप आनंद झाला बघा तुम्हासनी भेटून. रोज सकाळ संध्याकाळ तुमचंच नाव ऐकतोय, आमच्या मेघाताईंना. राधाताई पुरे. ताईंच्या हाताला दाबतच तिने गप्प केले. पण सरबताचा ग्लास उचलत त्याने मेघाकडे साशंकतेने पाहिलेच. म्हणजे आर्या सकाळ संध्याकाळ तुमच्याबद्दल बोलत असते असं त्यांना म्हणायचंय. बाबांकडे सरबत देत तिने त्याच्याकडे पाहायचे टाळले. हो का? आमच्याकडेही असेच आहे. सरबताचा एक घोट घेत तोही हसलाच.
म्हणजे तुम्ही बी आमच्या मेघाताईंची आठवण काढता का? भोळा भाबडा चेहरा करत राधाताईंचा प्रश्न. राधाताई, मेघाचा त्रासिक स्वर अन हळूच काढलेला चिमटा. पदराआड तोंड लपवत हसणाऱ्या राधाताई. राजीवच्या हातातला ग्लास सटकणारच होता. ताई, मी नाही, आय मीन जिया सतत बोलत असते ना. घाबरलेला जाणवला. नजर चोरतच, मान खाली घालतच गटागटा सरबत संपवले अन आई बाबा हसू अडवण्याच्या प्रयत्नात. राधाताईंना खेचतच मेघा आत घेऊन गेली. ताई, काय हो? वाईच गंमत केली. भाऊजी कमाल आहेत, एकदम बेस्ट बघा. मेघा तिथेच फ्रीज जवळ उभी. हसावे का रडावे समजतच नव्हते. राधाताई, का माझं जीणं कठीण करत आहात? आय होप राजीव मला विचारणार नाहीत भाऊजी म्हणजे काय. राजीव, जेवण होईलच तासाभरात, जेवूनच जा आता. आईचा आग्रह झालाच. नाही, नको, आधीच उशीर झाला आहे. 1 वाजता महत्वाचा कॉल आहे, आम्ही निघतो. गडबडीतच ग्लास टेबलवर ठेवला. जिया, लेट्स गो. हाक मारली पण जिया बाहेर येईना. मेघाला नजरेनेच खुणावले. जियाला बोलावता का? मी असे कसे आत जाणार? मला आर्यालाही भेटायचं आहे, काय करू? बाबा, मी आर्याला भेटू का एकदा? हळूच मागितलेली परवानगी. हो, भेटून या. मेघा वळून रूमकडे निघाली अन तिच्या मागून तो. जिया आर्या गप्पांमध्ये मग्न. आयु बेटा, आम्ही निघू का? तिच्या बेडजवळ खाली गुडघ्यावरच बसला. आर्याचे खट्टू झालेले मन. चेहरा हिरमुसलाच. तिच्या पायाचा अँकल सपोर्ट त्याने काढून बाजूला ठेवला. सारखा घालू नको, फक्त चालतानाच. क्रेप बँडेज तर आहेच ना, तेवढे पुरेसे आहे. बँडेज सैल झालेले, पूर्णच सोडवले. डेस्कवर ठेवलेल्या औषधांच्या बॅगमधून ऑइंटमेंट शोधून काढले अन हळुवारपणे मालिश करून दिले. दुखत नाही ना? हळू करू का? काळजी होतीच सोबतीला. गप्पा मारतच जेल पूर्ण मुरू दिले अन मग पुन्हा एकदा छान घट्ट क्रेप बँडेज बांधले. मेघा तिथेच कपाटाला टेकून उभी. आर्या, राजीव अन जियाच्या गप्पा ऐकत. तिला जेवणानंतर पेनकिलर्स द्या. आजच्या दिवस देऊया, उद्या दुखत नसेल तर ठरवू, नाहीतर जास्त पेनकिलर्स नॉट गुड. हातातील पेनकिलर्सची नावं वाचत मेघाला सांगत होता. तिच्याकडे पाहायचे टाळतच. तेवढ्यात फोन वाजला. सुप्रीम संदर्भातच होता. बोलण्यावरून मेघाला जाणवलेच. जिया, निघूया ना? आय हॅव मीटिंग्स. बेड जवळून उठला. मेघाचा हात घट्ट धरून ती उभी. कानात कुजबुजली. चेहऱ्यावर उदासी होतीच. डॅड, मी थांबू आर्याजवळ? धीर एकवटून विचारलेच. नो जिया, तिला रेस्ट करू दे. तू नुसती बसून काय करणार? शी कांट प्ले बेटा. समजावणीचा स्वर. जिया, मला माहितीच होतं तू हट्ट करणारच. लाडक्या आर्याला आणि मेघा आंटीला सोडून कसं निघणार? डॅड, मी काही त्रास देणार नाही, प्रॉमिस. मी आंटीला पण मदत करेन. काकुळतीला आलेला स्वर. मेघाकडे पाहिलेच रडक्या चेहऱ्याने. आंटी, सांग ना ग. थांबू दे तिला, मी हवं तर संध्याकाळी घरी पोहोचवेन. मेघा अंदाज घेतच बोलत होती. कधी कशावरून राग येईल काही सांगू शकत नाही. डॅड, प्लीज प्लीज. अगदी हात जोडतच विनवणी. आर्यानेही राजीवचा हात खेचलाच. अंकल, प्लीज प्लीज. तो जिया अन आर्याकडे आलटून पालटून पाहतच होता. अहो, खरंच राहू दे, मला मदतच होईल आणि आर्याला सोबत. तिचा मधाळ स्वर अन अहो ऐकून त्याचे डोळे विस्फारलेच. मेघा, आता तुम्ही एवढे प्रेमाने विचारले तर मी नाही कसे म्हणू? अहो, इट्स स्वीट. अहोच म्हणत जा, छान वाटतं. जियाला राहण्यासाठी ग्रीन सिग्नल तर मिळाला, पण तू स्कूल युनिफॉर्मवरच आली आहेस. मी मनोज भाईंसोबत बॅग पाठवू का? असं त्याने विचारताच आर्याचा ड्रेस घालीन मी. जियाने शोधलेला उपाय आणि मेघा अन आर्याने दिलेला दुजोरा. राजीवला नकार देण्यासाठी पर्यायच शिल्लक नव्हता. ओके देन, संध्याकाळी मनोजभाई येतील तुला घ्यायला. आनंदाने उड्या मारणाऱ्या जियाला हलकेच मिठी मारत पापी घेतली. आर्याचा पाय नीट उशीवर ठेवला.
माय स्ट्रॉंग गर्ल, नीट काळजी घे, जास्त चालू नको, जियाकडून सगळं काम करून घे. मदत करायला थांबलीये ती. जवळ आलेल्या जियाचे नाक ओढलेच. अंकल, तुम्ही संध्याकाळी याल का? आर्याने अचानक कडकडून मिठी मारली. गहिवरले क्षणभर दोघेही. पुन्हा डोळ्यात पाणी. आय विल ट्राय, पण तू काळजी घे, ओके? तिचे डोळे हलकेच पुसले. आर्या मिठी मारते तेव्हा वेगळेच वाटते, असे जसे आय नो हर, पूर्वी कधीतरी भेटलो आहे असे. सम बॉन्ड इज देअर, डेफिनेटली. पण कसा काय ओळखतो मी आर्याला? 15 दिवसांपूर्वीच तर पहिल्यांदा भेटलो. आधीही कधी भेटलेलो का? मेघाचा नजरेनेच निरोप घेतला. आर्याच्या रूम बाहेर पडताच सहजच उजवीकडे नजर वळली. मेघाच्या बेडरूमचे दार. दारातून नजर आत भिरभिरली, स्थिरावली. काही क्षण त्या साईड टेबलवर. समीर आणि मेघाचा फोटो कुठे आहे? हा तर जिया, आर्या, मेघा. त्याच्या पाठूनच बाहेर पडलेली मेघा. तो काय पाहत आहे या विचारात तिचीही नजर त्या फ्रेमवरच. राजीव, नवीन सुरुवात केली आहे. नवीन आठवणी रुजवते आहे मनात, जुन्या आठवणींना हळव्या कोपऱ्यात जपत. त्याने किंचित मान वळवून तिच्याकडे टाकलेला एक कटाक्ष. त्या फ्रेमकडे पाहत तिच्या चेहऱ्यावरचे अस्फुटसे गोड हसू आणि त्या हसऱ्या डोळ्यात हरवला तोही क्षणभर. दिसला त्याला एक आशेचा किरण तिच्या हसऱ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यात. मेघा, आपल्या स्वप्नातील घराचा शुभारंभ झाला आहे. प्रेमाची चौकट, न्यू बिगिनिंग. एम आय राईट? फ्रेमवरची नजर हटवत तिनेही गुंतवली नजर त्याच्या नजरेत. काही क्षण त्याच्या डोळ्यातील प्रश्नाचे सापडलेले उत्तर तिच्या लाजऱ्या गोड हसण्यात अन गालावरच्या खळीत. राजीव, जेवायला थांबला असतात तर बरं झालं असतं. जिया तर थांबतच आहे. आई अजूनही त्याचे मन वळवण्याच्या प्रयत्नात. सॉरी आई, खरंच महत्त्वाच्या कॉन्फरन्स मीटिंग्स आणि कॉल आहेत. नाहीतर. दिलगिरीचा स्वर. आई, अगं, बरीच ॲडजस्टमेंट करून सकाळी आलेले आणि आमच्यामुळे त्यांचा बराच वेळ वायाही गेलाय. नो नो, वाया नाही. एनिथिंग फॉर आर्या अँड यू. गोंधळातच सावरले. यू ओठातून परत पाठवला, पण आईबाबांच्या चाणाक्ष कानांनी ऐकलाच. बरं, मग संध्याकाळपर्यंत सगळे कॉल्स मीटिंग्स संपवा आणि रात्री जेवायला या. आता मी काहीही ऐकून घेणार नाही. मी आई आहे, ऐकावंच लागेल. जरासा दटावणीचा स्वर अन तो हसला छानसं. ओके, मी बघतो आजचं शेड्यूल, कळवतो घरी जाऊन. चालेल ना? मला तर चालेल डिनरचं इन्व्हिटेशन, पण मेघाला चालेल का मी असे जेवायला आलो तर? हो, आरामात कळवा. काम सर्वात पहिले, पण आम्ही वाट पाहू. बाबांनी हात मिळवायला पुढे केला. तो सहजच वाकला अन आईबाबांच्या पाया पडला. मिळवण्यासाठी पुढे केलेला बाबांचा हात त्याच्या डोक्यावर स्थिरावला. निरोप घेऊन तो निघाला. मनोजभाई मेघाची कार पार्क करून खाली थांबलेले. मनोजभाईंकडून कारची किल्ली घेण्याचा बहाणा की राजीवला बाय करण्याचा. मेघाही निघाली खाली त्याच्यासोबत. मेघा, मनोजभाईंनी कार की वर आणून दिली असती, तुम्ही का खाली येत आहात? राजीव, आय होप माझे हे असे येणे तुम्ही काही वेगळं समजू नका. मला फक्त किल्ली घ्यायची आहे. मेघा, मला कारपर्यंत सोबत करण्यासाठी अशी कारणं शोधत आहात आणि मी काही विचारलं की नथिंग म्हणता. राजीव, कितीही वेळ सोबत घालवला तरी अपुराच पडतो. बस अजून काही क्षण, हे मनाचं मागणं असतं. लिफ्टमध्ये दोघेही शांत. 10व्या मजल्यावर अचानक भाऊजी म्हणजे काय? त्याच्या प्रश्नावर दचकली. भाऊजी म्हणजे ते बहिणीचा. काय सांगू यांना? राधाताई, तुम्हाला मी फटके देणार आहे. एकतर राजीव काही विसरत नाहीत, आता पिच्छा सोडणार नाहीत. बहिणीचा भाऊ, आय मीन ब्रदर. भाऊजी म्हणजे बिग ब्रदर असे आहे का? त्याने स्वतःच विचार करत शोधलेले स्पष्टीकरण. हां, थोडेफार तसंच काहीसं. कसनुसा हसत विषय संपवला. मनोजभाईंनी कारची किल्ली मेघाला सोपवत राजीवच्या कारचा ताबा घेतला. ड्रायव्हिंग व्हील हातात घेत राजीवची वाट पाहत थांबले. पुन्हा निरोपाचा क्षण.
पुन्हा कारपाशी घुटमळले दोघेही. हा कारला टेकून हाताची घडी घालून उभा आणि ही हातातील किल्लीला ओढणीत गुंतवण्याचा खेळ. राजीव अजून थोडा वेळ थांबला असतात तर. मेघा, तुम्ही हक्काने थांबवत पण नाही ना. रात्री येणार ना तुम्ही? डोळ्यात प्रचंड आशा. काय करू? गंभीर भाव चेहऱ्यावर, पण मनमे लड्डू. मेघा, राजीव तुम्ही आलंच पाहिजे असं सांगू शकता ना. बघा, म्हणजे तुम्ही बिझी असाल तर जियाला घ्यायला मनोजभाईंना पाठवा. किंचित हताश स्वर. राजीव, काय हो, सोबत डिनर केले असते. काल डिनरला जायचं होतं तुम्हाला. आता आज आम्ही बोलवत आहोत तर तुमची कारणं. ओके, मग त्यांनाच पाठवतो. आवाजात निराशा. पण आईबाबा तुमची वाट पाहतील. केविलवाणे डोळे. किंचित नजर उचलली आणि पुन्हा झुकवली. ओढणी आणि किचेनचा खेळ हातात. हो, मग येऊ का? आशेने डोळे आनंदी. नाही, म्हणजे जर दुसरं काही महत्वाचं काम असेल तर मी समजावते आईबाबांना. असंही बाबा म्हणालेच ना, काम आधी पूर्ण करा. आवाजात खंत होतीच. बाबा असं का बोलले? आग्रह करायचा ना. ठीक आहे, चालेल, तुम्ही बोला आईबाबांशी. स्वर कोरडा झालेलाच. म्हणजे तुम्ही खरंच नाही येणार? आता डोळ्यात प्रचंड आर्जव होतं आणि आवाज हळूवार. मिस जोशी, काय चाललं आहे? चिडलाच शेवटी. का? आता मी काय केलं? तिचा रडवेला स्वर. मेघा, मी ना ते किचन हातातून काढून फेकून देईन. मलाही त्रास देत आहात आणि स्वतःलाही करून घेत आहात. घडी घातलेल्या हातानेच दंडाला घट्ट आवळत राग शांत केला. मिस जोशी, तुम्हीच मला न येण्याची कारणे सुचवत आहात, सो मला वाटलं न आलेले बरे. कितीही संयम ठेवला तरी राग आलाच. मी असं कुठे म्हटलं की येऊ नका? दोनदा पापण्यांची निरागस उघडझाप आणि तो स्तब्ध. मग काय म्हणालात तुम्ही? आता त्या चष्म्याच्या पाठी खोडकर हसू डोकावले. राग निवळला. राजीव, तुम्हीच आईबाबांसमोर काम आहे, मीटिंग आहे अशी कारणं देत होतात. मग तुमच्या नकाराने मलाच त्रास झाला असता. म्हणून मीच मनाला समजावत होते. तरीही एक मन म्हणतच होते, मेघा, कर ना हट्ट की आलंच पाहिजे. तो अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत. आम्ही सर्वजण तुमची वाट पाहू. रात्री 8 वाजता. हळूच सांगत खुदकन हसली. आम्ही म्हणजे कोण कोण? आता हातांचे अंगठे जीन्समध्ये रोवले गेलेलेच आणि किंचित झुकत तेवढाच हळू आवाजात प्रश्न. आई, बाबा, जिया, आर्या आणि राधाताई. हाताच्या बोटांवर व्यक्ती मोजून दाखवल्या. ओके, आणि? डाव्या हाताने चष्मा सारखा केलाच. आणि तशीच त्याला पाहत हळूच एक पाऊल मागे टाकले. येस, आणि कोण? आणि जियाची मेघा आंटी. खळखळून हसली. ओ, त्यांना सांगा आर्याचे राजीव अंकल नक्की येतील. नक्की? येस, अगदी नक्की. हसतच वळून लिफ्टकडे निघाली. हा अजूनही गाडीला टेकूनच उभा. लिफ्टकडे जाताना पुन्हा एकदा वळून पाहिले. हसली आणि त्याने सहजच मान खाली घालत केसातून हात फिरवत मनाला सावरले. मेघा, घरी जायचे मन तर करत नाही, बट ड्युटी कॉल्स. राजीव, संपवा कामं आणि या लवकर. आज मेघाही वाट पाहत आहे तुमची. मनोजभाईंनी कार सुरू करता क्षणी त्याने तडक उचललेला आयपॅड. दुपारच्या मीटिंग्सचे शेड्यूल नजरेखालून घालत डोळे भिरभिरत होते स्क्रीनवर. काय आणि कशा मीटिंग्स ॲडजस्ट करायच्या या विचारात. 8च्या आधी काम संपवायचे. पण मन मात्र तिथेच रेंगाळत होतं, तिच्यापाशी. प्रियाच्या आडून हळूच त्याला बघणारी ती. कृष्णाच्या मूर्तीसमोरची ध्यानमग्न ती. कुणासमोरच हळवं न होण्याचं वचन घेणारी ती. आईस्क्रीम खाताना नाक मुरडणारी ती. आई बाबा समोर असतानाही हळूच बघून लाजणारी ती. राधाताईंच्या थट्टेवर गोंधळणारी ती. अहो, थांबू द्या ना जियाला, असं म्हणणारी ती. त्याच्या मूक प्रश्नाचं लाजूनच नजरेने उत्तर देणारी ती. खळखळून हसत, मी वाट पाहत आहे
असं सांगणारी ती ती आणि फक्त तीच. आणि नकळतच गुगलमध्ये भावजी या शब्दाचा अर्थ शोधला गेला. मेघा, भावजी इज सिमिलर टू जीजाजी. कळलं मला तुम्ही का गोंधळलात. क्योंकि वो शर्म की सुर्खी थी गालों पर, अब आया समझ में. मेघा, ये शाम कब होगी और हम आपसे मिलेंगे. लम्हे ये इंतजार के हाय कैसे कटेंगे. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.